नमस्कार मंडळी, मी साक्षी पाटील तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, सध्या गणेशोत्सव सुरू आहे. गणेशोत्सवाचा उत्साह सगळीकडेच पाहायला मिळतो आहे. अशातच आपण सध्या अलिबाग मध्ये आलेलो आहोत, मोठे शहापूर या गावामध्ये. येथे एका घरामध्ये गेले 50 वर्ष गौराईचं आगमन होत आहे. ही नक्की परंपरा काय आहे आणि आगरी कोळ्यांमध्ये नक्की गौराईचं आगमन कशा पद्धतीने केलं जातं आणि औसा म्हणजे काय हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. नमस्कार, तुमचं नाव? भारती उदय पाटील. गावाचं नाव? मोठे शापूर, अलिबाग. मोठे शापूर. गेले किती वर्ष गौराई? 50 वर्षाची परंपरा आहे. ती गौराईची सजावट केलेली ती नक्की कशी केली, म्हणजे काय काय गौराईची सजावटीमध्ये तुम्ही वापर? तेरडे, नागवेल, लवे, त्याच्यानंतर ते 5 प्रकारचे वनस्पती असे वापरले त्याच्यात. काय वापरतात, म्हणजे काय कारण आहे त्याच्यात? म्हणजे परंपरेचं ते हे आहे. म्हणजे असं वौसा म्हणजे काय काय असतं नक्की? मुलीला सासरी सूप देतात, म्हणजे तो वाहन असते. तो त्या मुलीला माहेरून सासरी न्यायला देतात. यावर्षी तुम्ही काय देखावा केलाय गौराईचा? गौराईचा आम्ही कोळणीचं लूक केलेलं आहे. काय काय कोळणीच्या लूक मध्ये काय काय केलं? आम्ही ते असे मासे वगैरे केलेत, कोळंबी, खेकडं, कोळंबी, पापलेट हे असे बनवलेत. गौराईचं स्त्रीच्या आयुष्यातलं महत्व काय आहे, काय सांग? मग ती म्हणजे पिठोरीच्या दिवशी येते आपल्याकडे, आपण आणतो तिला. अशीच असते ती. तेरडे वगैरे ते 5 वनस्पती म्हणून आणतो आणि मग ती रात्री संध्याकाळी 7 वाजता पूजा करतो आणि रात्री 12 वाजता तिला कौल असतो. आणि मग ती जाते ना, ती म्हणजे हिरवळचणी राहते अशी. नंतर मग ती आपल्या घरी गौराई म्हणून येते. आणि आता पुन्हा पण ती सासरी जाताना ते सगळे म्हणजे सासरे तिचे असे छल करत असतात ना, मग ती आता पण जाताना याच्यातच जाते. मग तिला सासू विचारते की तुम्ही तुझ्या माहेराला गेलीस तर काय खाल्लंस, म्हणजे. पण ती गौरी सांगते की मी माझ्या माहेरीचा दही आपले सण वगैरे, पोळी भात, सगळं डाळ भात असे जेवण खाल्लं. मग तिची सासू म्हणते की तू खोटी बोलतेस, तुम्ही म्हणजे दारच्या भाज्या खाल्ल्यात, म्हणजे ते पाळेभाजी, भेंडीची भाजी करतात ना, त्या खाल्ल्यास, तू खोटी बोलतेस. म्हणजे तुला सण वगैरे काय नाही केलं, तुझे माहेरचे सगळं गरीब आहेत, म्हणजे डुबलं आहे तुझं माहेर सगळं, म्हणून तुला ती दारची भाजी खायला घातली तुझ्या आई वडिलांनी, असं. म्हणजे ही गौराई माहेरी आलेली? आता ही गौराई माहेरी आलेली आणि जाताना ती सासरी? आता ती सासरी जाईल. आता ही उतरायची, तिची पूजा वगैरे करायची, तिला दही भात जेवायला द्यायची. तर मंडळी, तुम्ही पाहिलं की गौराईची परंपरा अलिबाग मध्ये अशा प्रकारे आहे. तुम्ही गौराईची स्टोरी काय आहे, त्यामागची कथा काय आहे, गौराई नक्की का येते आणि तिच्या येण्यामागचं कारण काय आहे आणि ती कधी जाते, या सगळ्या गोष्टी आपल्याला ताईंनी सांगितलेल्या आहेत. तुम्ही त्यांची गौराई बघू शकता, किती सुंदर, आणि तिने अगदी पारंपरिक साज आणि कोळी लुक केलेला आहे. अगदी दागिन्यांपासून असेल किंवा मासोळीपासून असेल, तिच्याकडे तुम्ही सर्व पाहू शकता. हिरव्या बांगड्यांपासून नथीपर्यंत तिने सगळा साजशृंगार केलेला आहे. या गौराईला सुद्धा तुम्ही पाहू शकता, अगदी सुंदर नटवलेलं आहे तिला. तर मंडळी, तुम्ही पाहिलंच की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा असतात, वेगवेगळ्या आख्यायिका असतात. तशीच अलिबाग मधली एक अशी आख्यायिका होती. साक्षी पाटील, लोकल 18, अलिबाग.